क्रिया मला तुमच्याकडून हवी आहे, जे अभिजित दिपकेंनी केलेलं होतं. तरुणांशी संवाद साधण्यासाठी तरुण नेतृत्वच अधिक प्रभावी ठरू शकतं का? काय वाटतं? बरोबर आहे. म्हणजे तरुणांशी हे आंदोलन जे आहे ते तरुणांचं आंदोलन आहे. भारतीय जनता पार्टीनं 2014 पासून सत्तेत असताना पासून तरुणांना सातत्यानं गृहीत धरण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे या देशातल्या तरुणांना रोजगार देणार होते, रोजगार देण्याचा पत्ता नाही. त्यासोबतच या देशातल्या तरुणांची मोठी थट्टा म्हणजे पकोडे तळण्याचा सल्ला सुद्धा या देशातल्या सरकारनं तरुणांना दिला होता. अशा अनेक प्रकारच्या थट्टा केल्या. यांच्या कार्यकाळामध्ये तरुणांचे पेपर फुटले, नीटचा पेपर फुटला, टीईटीचा पेपर फुटला, पोलीस भरतीचा पेपर फुटला, एमपीएससीचा पेपर फुटला. हे सगळे पेपर सुद्धा यांच्याच काळात फुटत होते. आणि मग या देशातल्या तरुणांकडे सातत्यानं दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला ज्यावेळी जनझीजनं जंतर मंतरवरती घाम फोडला आणि यांचा जो अहंकार होता की हे सरकार में इस्तीफे नाही होते, तर धर्मेंद्र प्रधानला राजीनामा देऊन या सरकारचा अहंकार जनझीजनं जिरवला. आणि ते जिरवल्यानंतर मला तर आता मोहन भागवतांचं कौतुक करावं असं वाटते की त्यांनी काही मोदीजींसारखा रील काढण्याचा प्रकार केला नाही. एवढं तरी नशीब. हॅलो फ्रेंड्स, तो रील काढून नाही तर ते प्रत्यक्षपणे संवाद साधता आहेत. अहो तुम्हाला संसदेमध्ये तरुणांच्या प्रश्नांवर चर्चा करायला वेळ नाही. विरोधी पक्ष अजूनही मागणी करतोय की जंतर मंतरवर ज्या विद्यार्थ्यांचे, ज्या तरुणांची तुम्ही डोके फोडलीत, ज्यांच्यावरती पॅलेट गन चालवला, अश्रुधूर चालवले, ज्यांना केस ओढून फरफटत नेलं, नको त्या ठिकाणी हात लावला, त्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवरती चर्चा करा. अमित शहानी चर्चा केलं पाहिजे, सभागृहात निवेदन केलं पाहिजे, उत्तर दिलं पाहिजे, परंतु ते चर्चा सुद्धा ते करायला तयार नाहीत. अमित शहाच्या बंगल्याच्या बाहेर विद्यार्थ्यांचा छळ केला जातो, जनझीज सोबत अमानुषपणे वागल्या जाते, यांचे नेते जनझीजचा अपमान करतात. आणि आता मात्र यांचे पार 70 पार झालेले नेते हे जनझीज सोबत संवाद साधून त्यांना भावनिक आवाहन करतात. आणि पुढच्या काळामध्ये त्यांना माहिती आहे की या देशातले तरुण आता आपण नेतृत्व करत असलेल्या भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशात ठेवणार नाहीत. हे सरकार पालथवून लावण्याची, उलटून लावण्याची तयारी या देशातल्या विद्यार्थ्यांनी, तरुणांनी केलेली आहे. म्हणून आता मोहन भागवतांना उशिरा शहाणपण सुचते आहे. ते जनजीत सोबत संवाद साधतात. नरेंद्र मोदींना आता रील काढावासा वाटत आहे. परंतु अमित शहानी या देशामध्ये जनजीज वरती ज्या पद्धतीने अत्याचार केले, ते जनजीज आता यांच्या विचारांचं सरकार पालटवल्याशिवाय शांत बसणार नाहीत. यांनी आता कितीही म्हातारे लोक पाठवले. कपिलजी, वयाचा उल्लेख तुम्ही केलेलाच आहे, त्यामुळे मी अमोलजींकडे थोडंसं जातो. अमोलजी, 70-80 वर्षाच्या नेत्यांनी नव्या पिढीला मार्गदर्शन करावं की त्यांना ऐकून घेण्यावरती